नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर मधून पुन्हा एक धक्कादायक घटना जी आहे समोर येते आहे. बदलापूरमध्ये श्रीजी निसर्ग या सोसायटीमधील एका घरामधून 7 ते 10 तोळं सोनं जे आहे चोरट्यांनी लंपास केलेलं आहे. चोरट्यांनी जे आहे चोरून नेलेलं आहे. तिजोरीमध्ये जे आहे सोनं ठेवलेलं होतं आणि कुटुंब जे आहेत दोन्ही जण नोकरीवर आहेत. त्यामुळे दोन्ही जण घरातून बाहेर असताना ड्युटीवर असतानाच जे आहे चोरांनी या संधीचा फायदा साधला आणि त्यांचं एवढं मोठं नुकसान जे आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. बघा, संपूर्ण जे आहेत उद्ध्वस्त झालेला आहे इथे असं म्हणायला हरकत नाही. कारण आपल्या आयुष्याची पायी पायी एक करून जे आपण सोनं असू द्या, पैसे असू द्या जमा करत असतो आणि ते एका क्षणार्धात ज्या वेळेला चोरटा पळवून नेतो त्यावेळेला खूप दुःख होतं आणि तेवढंच दुःख जे आपल्याला आता या कुटुंबावरती बघायला मिळते. खरं तर जनजागृती आपल्याला जास्तीत जास्त यामध्ये करायची आहे. कारण आपण जर बघत असाल तर बदलापूरमध्ये ह्या घटना दिवसांदिवस वाढत चाललेल्या आहे. इथे त्या चोरट्यांनी कडी तोडली, लॉक जे तोडलं आहे आणि त्यानंतर घरामध्ये घुसून शोधून जे आहे त्यांनी 7 ते 10 तोळं सोनं हे चोरून नेलेलं आहे. आपल्यासोबत गायकवाड सर असणार आहेत, त्यांच्याशी संवाद चालूया की नेमकं काय घडलं ते. काय माहिती द्या सर, काय झालं? नेहमीप्रमाणे आम्ही दोघेही कामाला जातो. सकाळच्या 6 वाजताच्या सुमारास माझी मिसेस कामाला जाते. आम्ही दोघेही त्यांच्या बरोबर कामाला जातो आणि आम्ही प्रायव्हेट काम करत असल्यामुळे आम्हाला संध्याकाळीच यावं लागतं. तर ही पहिल्या आली. मला थोडा ट्रेनच्या वेळेनुसार लेट झाला. तर जेव्हा ती आली तिने पाहिलं की दरवाजाची कडी तुटलेली आहे आणि शेजाऱ्यांची कडी तुटलेली आहे. ती घाबरली आणि तिने मला फोन लावला. मी तिला तात्काळ सांगितलं की तू पहिला चेक कर काय झालं. तर ती घरात आली. तिने पाहिलं की हे सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे. घरात मध्ये सर्व कपडे वपडे सर्व हे झालेलं आहे. तर मला अंदाज आला आहे. मी तिला पहिला बोललो की चेक कर आपली कॅश सोनं. तर त्याच्यामध्ये आमचे 7 ते 10 तोळे सोनं, म्हणजे त्याच्यामध्ये हिचं मंगळसूत्र, माझे 4 अंगठ्या आणि सोन्याची चैनी हे होत्या. आम्ही सतत तर हे गोष्टी घरामध्ये ठेवत नाही, पण माझ्या लहान भावाचं साखरपुडा असल्यामुळे पुढच्या हप्त्यामध्ये, तर त्यामुळे ते आणण्यात आलं होतं आणि हे हे माहिती व्यक्तीनेच केलं असावं असं अशी आमची हे आहे. पण तरी पण मला ह्या सर्व गोष्टीवर एवढं बोलायचं आहे की मी ह्या ज्या श्रीजी निसर्गामध्ये गेले 2 वर्ष 8 महिने राहत आलेलो आहे. मी इथे सिक्युरिटीचा जो बोलबाला आणि हे कारभार जे बघत आलेलो आहे, मला हे खूप वाईट वाटतं. कारण ही माझ्या बरोबर झालेली नाही पहिली घटना, ही ऑलरेडी एका कुटुंबावर गेलेली गोष्ट आहे. मी त्यांची हळहळ पाहिलेली आहे, मी ते सगळे पाहिलेले. मी प्रत्येक वेळी सांगत होतो की ह्या लोकांना की सीसीटीव्हीचे रेंज वाढवा. सगळ्यात पहिली गोष्ट तर इथे जी सिक्युरिटी ठेवलेले हे 70 ते 80 वर्षाचे म्हातारे आहेत, जे ज्यांना प्रॉपर ट्रेनिंग नाही, ज्यांना आपण काही उलट बोलू शकत नाही. इथे जे पण मोस्ट ऑफली जे ऑनलाईन जे येतात ते डायरेक्ट डोअरवर येतात. ते त्यांचा काहीच कुठला संबंध येत नाही की सिक्युरिटीमध्ये एक बुक दिलेलं आहे, पेन दिलेलं आहे त्यांना की त्याच्यावर लिहायचं आणि तुम्ही जावा बिंदास. म्हणजे हे कुठला आहे? एवढे मेंटेनन्स भरून एवढ्या सगळ्या गोष्टी यांना यांना मेंटेनन्स जर लेट झालं तर हे लोक चार्जेस लावतात, पाणी बंद करतात. आणि ह्या लोकांना जर आम्ही बोललो की सिक्युरिटी हे ते काय हे, म्हणजे आम्हाला आमची पद्धत, आम्हाला आमची सुरक्षितता कोण देणार? जर एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये एवढे जेवढे सेक्रेटरी हे ते सगळे नेमणूक होतात, मग हे काय करतात? इथे पॅसेजमध्ये एखादा सीसीटीव्ही आहे की नाही? सीसीटीव्ही आल्यापासून बोलतोय की कॉरिडॉरमध्ये एक सीसीटीव्ही लावा, लिफ्टमध्ये लावण्यात आलेला आहे, पण कॉरिडॉरमध्ये नाही लावला. कोटेशन येतात, कोटेशन पास होतात, सगळे ग्रुपवर बोलत राहतात, हे करत राहतात, ते करतात, पण स्वतःहून कोण काय करत नाहीये ना. आता ह्याच्यासाठी आम्ही आमचं काम धंदा सोडून ह्या सगळ्या गोष्टीसाठी हे करणार का? मेंटेनन्स सेक्रेटरी कोणासाठी नेमणूक केलेली आहे? ह्याचा काय फायदा? आमचं आमचं आयुष्यभराची कमाई गेलेली आहे. आम्ही जे बनून इथे आलेलो आहे, एक चांगलं सुखसोयी जीवन जगण्यासाठी आलेलो आहे. आम्ही एका झोपडपट्टीतनं आलेलो की आम्ही एक चांगला संसार करावा, आमच्या मुलाबाळांना आम्ही जी परिस्थिती पाहिली ती नाही दिसावी. पण ह्यासाठी जर इथे पण तेच आहे तर आम्ही त्या झोपडपट्टीतच बरे होतो. खूप भयंकर हा प्रकार आहे. म्हणजे 7 तोळ्यांचं सोनं आपण विचारही नाही करू शकत. आपल्या जर एखादं सोन्याचं कानातल्याचं थोडी फिरकी जरी पडली तरी सुद्धा आपण शोधतो की अरे कानातलं कुठे पडलंय काय, म्हणजे किती त्या वेदना होत असतील आपण विचार नाही करू शकत. काय बोलाल मॅडम, काय काय वेदना? कोणी ज्यांनी कोणी चोरलं असेल किंवा कोणी माहिती असेल तर त्यांनी हे करावं की लवकरात लवकर ते पकडून सोनं तरी आम्हाला परत करावं.
आणि पुन्हा कधी हे असं होऊ नये त्यासाठी सिक्युरिटी गार्ड आणि श्रीजी मधले जेवढे पण कोणी मेंबर्स आहेत त्यांनी लक्ष देऊन ते काम करून घ्यायला पाहिजे आता तरी. काय माहिती मिळाली? काही व्हिडिओज वगैरे काही समोर आले? कोण होते काय? हो, मला सेक्रेटरीने काही व्हिडिओज दाखवले. त्याच्यामध्ये दिसत होते की कोणतरी अनोळखी व्यक्ती आला आहे, डायरेक्टली गेलाय. त्याला माहित होतं, सगळी जाणीव होती की लिफ्टमध्ये सीसीटीव्ही म्हणून त्याने स्टेअरकेस केला. एक रिक्षा उभी होती. रिक्षा इतक्या वेळ कशी उभी राहू शकते एका कॉरिडॉर सोसायटीमध्ये? माझा पहिला हेच आहे की जर पॅसेंजर जरी आला तरी सिक्युरिटीने का नाही हे सगळं नोटीस रिक्षात केलं? बसून आलेत का? रिक्षात बसून आलेत ते. अशी एक संभावना जी आहे ती दर्शवली जाते की आपण काल एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता स्काय व्हेन्यू इथला. तिथे ते रिक्षामध्ये चोरटे आले होते आणि त्याच चोरट्यांनी ही देखील चोरी केली असल्याची संभावना जी आहे ती दाखवली जाते. पोलीस प्रशासन यावरती काय बोलतं? पोलीस पीआय अधिकारी मिस्टर कुदळे सर यांनी आम्हाला खूप साथ दिलेली आहे. त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे की लवकरात लवकर आम्ही तुमच्या चोराला पकडू आणि तुमची जी पण मालमत्ता आहे ती आम्ही तुम्हाला सोपू. रात्र त्यांनी पूर्णपणे आम्हा दाम्पत्याला त्यांनी चांगला सपोर्ट केला. पोलिसांबद्दल माझा खूप विश्वास आहे आणि मी कायद्याचं पालन करणार आहे आणि मी जसं संविधानाला मानतो तर जसं की सोशल मीडिया हा एक संविधानाचा एक स्तंभ आहे, म्हणून मी त्याचाही आधार घेत आहे. आणि प्लीज मॅडम, तुमच्याकडे पण विनंती आहे की तुम्ही पण आमची लवकरात लवकर मदत करावी तुमच्या माध्यमातून. काही धन्यवाद. सीसीटीव्ही नाही आले ना आपल्याला? खालचे देखील CCTV आलेत सीसीटीव्ही. मला. हा. मला आता मी माझ्या तऱ्हेने पण चौकशी करण्याचा प्रयत्न करत आहे. काही नंबर बिंबर आला रिक्षाचा? काही नंबर? रिक्षाचा नंबर नाही आलेला आहे अनोळखी व्यक्तीचा, कारण सीसीटीव्हीचे रेंजच नाही आहे इथे की ती कॅच करू शकते. असे सीसीटीव्ही लावलेले आहेत की त्याच्यामध्ये म्हणजे कुत्र्याची पण मुवमेंट होणार नाही अशी सीसीटीव्ही आहेत तिथे. काय वाटतं याला जबाबदार कोण असावं? हे जबाबदार मला तर वाटतं की मला वाटतं नाही, मला खात्री आहे की ते जे पण सोसायटीचे जेवढे पण सिक्युरिटी एकदम पथेटिक सिक्युरिटी आहे. कारण ह्या सिक्युरिटीला असं बोलू शकत नाही की ही सिक्युरिटी आहे म्हणून. आम्ही जे मेंटेनन्स, आम्ही जे पैसे भरतोय तुम्हाला, आम्हाला एक खात्री द्या ना की तुम्ही काहीतरी एक नियम चालू करा की बाहेरच्या व्हेकलला येण्यासाठी परमिशन घ्यावी लागेल. भले तू कोणाच्याही घरी जात असेल, तुम्ही अडवा, बोला त्यांना. इथे असं आहे की इथे ना म्हणजे कोणाला बोलणं भागच नाहीये. आम्ही कसं राहतोय आम्हाला माहिती आहे की आम्ही कोणाशी जास्त संबंध नाही ठेवत आहे, काय नाही, कारण आम्ही ते पाहिलेलं आहे की इथे लोक ज्यांचे पदाधिकारी असतात काय असतात तसंच पद्धतीने चालू असतं. एवढी मोठी घटना घडली, इतकं मोठं सोनं जे तुमचं तोळ्यांमध्ये सोनं जे चोरीला गेलं, त्यानंतर अध्यक्षांच्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे? आता तरी ते सेक्युरिटी वगैरेकडे लक्ष देत आहे? मला काय अंदाजा नाही, कारण मला आता कळत नाही की ते हे पुढे काय आले बोलायले. मी स्वतःहून पण गेलो, ते लोक चेक करत होते. तर काल कोणते तरी कॉर्पोरेटर होते इथे, मिस्टर मस्कर म्हणून, त्यांनी आलं. त्यांनी पण मला आश्वासन दिलं की त्यांनी मला बोलले की नाही, हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर मला असं वाटतं की त्यांनी समोरून आलेत आणि त्यांनी मला जो विश्वास दिला, मी पण त्यांचे खूप धन्यवाद करतो की असे जे पॉलिटिशियन्स आहेत. म्हटलं सर, हे सगळं किती वाजता? हे 6 ते 7:40च्या दरम्यान घडलेलं आहे. तुम्ही दोघं पण ड्युटीवर होता? ड्युटीवर होता, ऑन द वे होतो आम्ही. आमची सेंट्रल लाईनच्या ट्रेनच्या टाइम टेबल प्रमाणे चालणं म्हणजे मी 6:30 वाजेपर्यंत घरी येतो. ही थोडी लेट होते, आमची ट्रेन मागे पुढे होत असते. पण नेमकं कालच ह्या एक 40 ते 50 मिनिटांमध्ये हे झालेलं आहे. कोणी लक्ष ठेवून असेल का असं वाटतं का? मला असं वाटतं हे कोणी लक्ष ठेवून, आणि लक्ष ठेवून जरी असेल तर हे सगळ्यांना कोणाला तरी माहित असावं इंटरनली की कोणीतरी सांगितलं असावं, कारण एवढं सगळं करणं म्हणजे काय नाही. मी आताच ग्रिलचं काम करून घेतलेलं, सर्व हे सगळ्या गोष्टी करणं. सेफ्टी डोअर मी लावणार होतो, पण आता मला तर वाटतं सेफ्टी डोअर पण लावणं चुकीचं आहे, कारण माझ्या ज्या बाजूच्या शेजारी आहेत त्यांचाही सेफ्टी डोअर तोडून त्यांच्या पण घरामध्ये गेलेले आहेत. भयंकर प्रकार घडलाय. यामध्ये जर तुम्ही एक लक्ष देत असाल तर मागच्याच हप्त्यात आपण एक बातमी केली होती या सोसायटी मधली, जिथे काही गर्दुल्ले जे आहेत ज्यांनी असं बोलतात की मद्यपान करून खूप जण इथे लपलेले होते, एका घरामध्ये लपलेले होते आणि त्या मुलींची देखील ते छेडखानी काढत होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ह्याच सोसायटीमधून एका घरातून ताब्यात घेतलं होतं. मग जेव्हा आपण कोणाला भाड्यानी वगैरे रेंटनी वगैरे घर देतो त्यावेळेला या सगळ्या चौकशी झाल्या पाहिजेत की हे लोक आले कुठून. असं देखील होऊ शकतं की ते लोक लक्ष ठेवून असतात, कोण कधी जातं, कोण कधी येतं, कोण कधी घरी आहे, कोणाच्या घरी काय आहे. आणि त्याच्यानंतर ह्या एवढ्या मोठ्या गोष्टींना जे एवढ्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत जातात बदलापूरमध्ये. काय मागणी करतायत सर आता?
मी फक्त एवढीच मागणी करतो की जो प्रसंग आमच्यावर आलेला आहे तो पुन्हा कोणावर येऊ नये, कारण लोकांची आयुष्यभराची कमाई असते आणि लोक इथे याच्यासाठी येतात राहण्यासाठी की त्यांना चांगलं जीवन जगण्यासाठी, चांगल्या गोष्टी राहण्यासाठी इथे पाहिजे असतं. पण जर असं जरा होत असेल तर मग का हरकत नाही की झोपडपट्टीमध्येच राहणं, कारण झोपडपट्टीमध्ये जी सिक्युरिटी, जी आपुलकी, जी माणसं भेटतात ना, तर ती कुठे भेटत नाही. कारण इथे आल्यानंतर मला असं जाणवतं की मी जगापासून वेगळा राहतोय, पण मला हरकत नाही त्याबद्दलही, कारण मी चांगलं जीवन जगण्यासाठी आलेलो आहे. माझं पूर्ण आयुष्य, माझं लहानपण पूर्ण झोपडपट्टीमध्ये गेलेलो आहे. मान्य, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझ्या घरातनं कधी चमचा सुद्धा चोरीला गेला नव्हता, पण आज एवढ्या मोठ्या 20-25 लाखाच्या फ्लॅटमध्ये राहून महिन्याचे मेंटेनन्स एवढे देऊन आज माझ्या घरात एवढी चोरी झाली आहे. मला खूप खूप म्हणजे खूप वाईट वाटतंय आणि ह्याच्याबद्दल मला काही एक बोलण्याचा होत असं नाही. पस्ताव होत असेल आता की बँकेमधून उगाच सोनं जे घरी आणलं असं. बँकेतून आणलं असं वाटतं की तिथेच ठेवलं असतं ते बरं झालं असतं. नको वाटते ते की सोनं वगैरे घेतल्यावर ही असं परिस्थिती येते, तर त्याच्यापेक्षा नको घ्यायला. सोनं आपले पैसे डिपॉझिट करा, तेच आपल्याला सेफ आली आहे असं वाटतं. बघा, सुशिक्षित फॅमिली आहे, ते देखील समजदार आहेत. ते कधीच घरात सोनं ठेवत नाही. त्यांनी बँकेत ठेवलं होतं आणि फक्त लग्न आहे नातेवाईकांमध्ये म्हणून त्यांनी ते घरी आणलं आणि तेवढ्याच वेळात जे हा प्रकार घडला, म्हणजे किती विचार करण्याची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या गृहसंकुलमधून बरोबर त्या चोरांना माहिती मिळाली की यांच्याच घरात सोनं आहे, इथे जायचंय, इथे तोडायचंय, इकडे जायचंय. सगळं काही नेमकं काय सुरू आहे, खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. मात्र पोलीस प्रशासन यावरती सज्ज आहेत. सगळं काही तपास सुरू आहे. पण कुठेतरी सोसायटीने देखील सिक्युरिटीकडे लक्ष दिलं पाहिजे असं म्हणणं आहे. आपण याचं पॅसेज बघूया आपण एकदा ना, कारण या पॅसेजमध्ये ना एकही सीसीटीव्ही नाहीये आणि जरी सीसीटीव्ही मध्ये चोरटे दिसले तरी सुद्धा ते पकडले जात नाहीयेत. म्हणजे याच्यावरती काय बोलणार आपण, हे बघा. हे पूर्ण या ठिकाणी आणि यांचं हे शेवटचं इकडचं साईडचं घर आहे. हे दोन्ही घर बंद असतात. मग कदाचित हे चोरटे इथे सीसीटीव्ही सुद्धा नाहीये. मग कोणी चक्रा मारतात का, फिरतात का, बघतात का, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिले गेलं पाहिजे आता. कारण एवढे 20-20, 25-25 लाखांच्या घरामध्ये राहून सुद्धा जर आयुष्यभराची कमाई जात असेल तर काय होतं हे त्या व्यक्तीलाच शेवटी माहिती असतं. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. एक जनजागृती म्हणून आजचा देखील आपण हा व्हिडिओ केला आहे. प्रत्येकाने सतर्क राहा आणि जर तुम्हाला कुठेही काही संशयास्पद आढळलं तर तत्काळ जे आहे तुम्ही पोलिसांशी संपर्क साधायचा आहे. काल जे काही चोरटे रिक्षात फिरत होते, कदाचित ते हेच चोरटे असावे असं सांगण्यात येत होतं. तरुण होते ते मुलं देखील आणि व्यवस्थित बोलत होते, तरुण होते आणि त्यांनीच ही चोरी केली असावी अशी संभावना जी आहे ती वर्तवली जाते. तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचली तर आम्हाला नक्कीच सांगा. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.